नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपल्या शेवटच्या भागात आपण कंपाऊंड निर्मितीच्या इलेक्ट्रॉनिक सिद्धांताबद्दल वाचले. तथापि हा सिद्धांत पूर्ण झाल्यानंतर अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. रेणूचा आकार काय आहे? मानकासह बॉन्ड अँगलमध्ये इतके फरक का आहेत? आज आपण VSPR सिद्धांत, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन वाचू, जे आपल्याला सर्व उत्तरे देते. सुरू करण्यापूर्वी मागीलची उजळणी करूया. आयन हे अनुक्रमे इलेक्ट्रॉनच्या नुकसानीमुळे किंवा वाढीमुळे तयार झालेले सकारात्मक किंवा नकारात्मक चार्ज केलेले कण असतात. कोणतेही दोन अणू आणि अणूंचा समूह यांच्यातील बल ज्याचा परिणामी स्थिर घटक तयार होतो त्याला रासायनिक बंध म्हणतात. अणूच्या सर्वात बाहेरील शेलला व्हॅलेन्स शेल म्हणतात आणि या शेलमधील इलेक्ट्रॉनांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. ओ गटातील वायूंना उदात्त वायू म्हणतात कारण ते इतर अणूंशी संयोग करण्यास नाखुश असतात. हेलियम वगळता इतर सर्व उदात्त वायूंच्या व्हॅलेन्स शेल्समध्ये इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनचा ऑक्टेट असतो. परिणाम. या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास तयार असाल. VSEPR सिद्धांताचे महत्त्व. VSEPR सिद्धांताचे विधान. VSEPR सिद्धांताची मर्यादा. महत्त्वाचे शब्द: व्हॅलेन्स शेल, अणूमधील सर्वात बाहेरील शेल. तिरस्कार. इलेक्ट्रॉन जोडी. बॉन्ड कोन. सत्र सुरू करण्यापूर्वी संकल्पना नकाशा पाहूया. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन जोडी प्रतिकर्षण सिद्धांत. सहसंयोजक बंधांद्वारे मध्यवर्ती अणूशी जोडलेल्या सर्व अणूसह 3 किंवा 3 पेक्षा जास्त अणू असलेल्या रेणूमधील बॉन्ड कोन स्पष्ट करण्यासाठी व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेपर रिपल्शन सिद्धांत VSEPRT नावाचा सिद्धांत सिडविक आणि पॉवेल 1940 यांनी मांडला होता. गेलॅप्स्की आणि नायहोम 1957 यांनी त्यात आणखीन सुधारणा केली. हा सिद्धांत खालील मुद्दे सूचित करतो. 1. VSPR सिद्धांत व्हॅलेन्स शेलमधील इलेक्ट्रॉन्सचा विचार करते जे सहसंयोजक बंधांमध्ये असतात आणि एकाकी जोड्यांमध्ये एकमेकांना दूर ठेवणारे आणि शक्य तितक्या दूर राहतात असे चार्ज ढग म्हणतात. यामुळेच रेणूंना विशिष्ट आकार मिळतो. 2. जर आपल्याला व्हॅलेन्स शेलमधील इलेक्ट्रॉन जोड्यांची एकूण संख्या, सहसंयोजक बंध आणि मध्य अणूमधील एकाकी जोडी म्हणून माहिती असेल तर ते आपल्याला मध्य अणूच्या केंद्रकाभोवती त्या जोड्यांच्या मांडणीचा अंदाज लावण्यास मदत करेल आणि त्यातून रेणूच्या आकाराचा अंदाज येईल. बॉन्ड जोड्यांपेक्षा एकाकी जोड्या मध्य अणूभोवती अधिक जागा व्यापतात. एकल जोडी म्हणजे सामायिक न केलेली इलेक्ट्रॉन जोडी किंवा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन जोडी.
हे फक्त एका न्यूक्लियसकडे आकर्षित होतात, तर बॉन्ड जोडी 2 केंद्रकांनी सामायिक केली जाते. अशा प्रकारे मध्य अणूवर एकाकी जोड्यांच्या उपस्थितीमुळे अपेक्षित नियमित आकारापासून बॉन्ड कोनाशी थोडीशी विकृती होते. एकाकी जोडी आणि बॉन्ड जोडीमधील कोन मध्य अणूवर अधिक प्रतिकर्षणामुळे वाढल्यास अणूमधील वास्तविक बंध कोन कमी करणे आवश्यक आहे. मध्यवर्ती अणूच्या केंद्रकाभोवती 2 सहसंयोजक बंधांमध्ये 2 बंध जोड्या असतील तर व्हॅलेन्स शेलमध्ये कोणत्याही एका जोड्याशिवाय 180 अंशने विभक्त करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे रेणू रेषीय असेल. दोन मध्यवर्ती अणूच्या केंद्रकाभोवती 3 सहसंयोजक बंधांमध्ये 3 बंध जोडले असल्यास कोणत्याही एका जोड्याशिवाय त्या त्रिकोणाच्या 3 कोपऱ्यात 120 अंशने विभक्त होतात, म्हणून रेणूचा आकार त्रिकोणीय तळ आहे. तुमच्या लक्षात आले का की BeCl2 आणि BF3 मध्ये मध्यवर्ती अणू Be आणि B यांच्या भोवती व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नाहीत. त्यांच्याकडे अनुक्रमे फक्त 4 आणि 6 इलेक्ट्रॉन आहेत. हे रेणू इलेक्ट्रॉनची कमतरता असलेले रेणू म्हणून ओळखले जातात. मध्यवर्ती अणूच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 4 बॉन्ड जोड्या असतील तर 4 बॉन्ड जोड्या टेट्राहेड्रॉनच्या 4 कोपऱ्यावर त्रिमितीय मांडणी दिशा दर्शवतील आणि बॉन्ड कोन 109 अंश 28 अक्ष अपेक्षित आहे. मिथेन रेणूमध्ये CH4 बॉन्ड कोन HCH 109 अंश 28 आहे, कारण कार्बन भोवती 4 इलेक्ट्रॉन जोड्या बॉन्डिंग असतात. जर 3 बॉन्ड जोड्या असतील आणि एक एकटा जोडी असेल, म्हणजे शेअर न केलेली इलेक्ट्रॉन जोडी असेल, तर एकाकी जोडी मध्यवर्ती अणूच्या केंद्रकाभोवती अधिक जागा व्यापते. उर्वरित 3 बॉन्ड जोड्या NH रेणूप्रमाणेच तुलनेने जवळ येतात. अमोनिया NH3 रेणूमध्ये नायट्रोजन अणूच्या केंद्रकाभोवती सहसंयोजक बंधांमध्ये 3N-H 3 बंध जोड्या असतात आणि एकमेव जोडी असते. लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन हे बॉन्ड पेअर रिपल्शनपेक्षा मोठे आहे. म्हणून NH3 जो व्हॅलेन्स शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन जोड्यांसह टेट्राहेड्रल असणे अपेक्षित आहे आणि HNH 109 अंश 28 अक्ष आहे. HNH मध्ये बॉन्ड कोन 107 अंश 48 अक्ष आहे. बॉन्ड जोड्यांवर एकाकी जोडीने अधिक प्रतिकर्षण केल्यामुळे NH3 रेणूचा आकार पिरॅमिडच्या शिखरावर N सह त्रिकोणी पिरॅमिडल आहे. 5 मध्यवर्ती अणूच्या केंद्रकाभोवती 2 बॉन्ड जोड्या आणि इलेक्ट्रॉनच्या 2 एकाकी जोड्या त्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये असल्यास लोन पेअर रिपल्शन हे लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शनपेक्षा मोठे असते, म्हणून बॉन्ड जोड्यांमधील कोन आणखीन कमी होतो.
पाण्याच्या रेणूमध्ये H2O ऑक्सिजन अणूच्या केंद्रकाभोवती 4 इलेक्ट्रॉन जोड्या असतात, परंतु त्यापैकी 2 एकाकी जोड्या आणि 2 बॉन्ड जोड्या असतात. म्हणून H2O रेणूला लोन पेअर आणि लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शनमुळे CH4 प्रमाणे टेट्राहेड्रल आकाराऐवजी V आकार आणि किंवा वाकलेला आकार किंवा कोनीय आकार प्राप्त होतो. HOH 104°31 आहे. रेणूमधील बंधक कोन काय आहे? हा 2 काल्पनिक रेषांनी जोडलेला कोन आहे, जो 2 अणूंच्या मध्यवर्ती भागातून जातो, जो मध्य अणूच्या मध्यवर्ती अणूच्या केंद्रकाद्वारे मध्यवर्ती अणूसह सहसंयोजक बंध तयार करतो. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी VSEPRT मुख्यत्वे बॉन्ड्सची ताकद स्पष्ट करण्यात अपयशी ठरते. हे कारण आहे सिद्धांत अजूनही सहसंयोजक बंध निर्मितीच्या लुईस संकल्पनेवर अवलंबून आहे. सहसंयोजक बॉन्ड्सच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाबद्दल ते काही अतिरिक्त सांगू शकत नाहीत. तुम्ही शिकलात VSEPR सिद्धांत सिग्विक आणि पॉवेल यांनी मांडला होता. VSPRT सहसंयोजक बंध निर्मितीमध्ये भाग घेणाऱ्या व्हॅलेन्स शेलमधील इलेक्ट्रॉन आणि एकमेकांना मागे टाकणारे चार्ज क्लाउड म्हणून एकट्या जोड्यांचा विचार करते. VSEPR सिद्धांत रेणूच्या भूमितीचा अंदाज लावण्यास मदत करतो. बॉन्ड जोड्यांपेक्षा एकाकी जोड्या मध्य अणूभोवती अधिक जागा व्यापतात. VSEPRT मुख्यत्वे बॉन्ड्सची ताकद स्पष्ट करण्यात अपयशी ठरते.